नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे मी गुजरातमध्ये आलेली आहे. परवा दिवशी निघलो होतं बरं का घरून सकाळी. काल यायला 4 वाजले होतं दुपारी. आपण सोलापूरचे आहे आम्ही. त्यात इकडचं काहीच कळलं नाही गेलं. भाषा वेगळी, भाषा म्हणजे हिंदी आहे बरं का ह्यांची भाषा, पण त्याच्यामध्ये ते गुजराती मिक्स करून बोलतात, त्याच्यामुळं काहीच समजत नाही. तर तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे की मिस्टरांना दाखवा. मिस्टरांना दाखवायचं काय नाही बरं का. आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की हे सगळं जे 4 महिन्यापूर्वी झालं आहे, म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट 4 महिन्यापूर्वी झालेला आहे. मग 4 महिने झालं ते एकाच जागेवर बसून आहेत. त्यांचं पायाचं हाड तुटलं आहे, ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. पुण्याला होतो ते पण सांगितलं होतं, मुंबईला गेलतो, सगळीकडे फिरलो, पण त्यांची ट्रीटमेंट होत नाही आहे. का तर त्यांचं ते ब्लड पातळ असल्यामुळं तो प्रॉब्लेम यायला ऑपरेशनसाठी. डॉक्टर लोक म्हणतात की रिस्क घ्यायला नको, जर असंच जुळत असेल तर जुळू द्या. पण ते असंच जुळायचं म्हणलं तर नॅचरली जर जुळायचं म्हणलं तर त्याला कमीत कमी म्हणजे 2-3 वर्ष लागतील. असंच थोडं त्यांना लगेच चालता येणार आहे, ते शक्य नाही आहे. पण बसून त्यांना दुसरे आजार उद्भवलेत आणि दुसरा त्रास व्हायला लागलाय. त्याचं म्हणजे टेन्शन यायला लागले त्यांना जास्त, आणि एकाच जागेला बसून आहेत. आता आपण जर एका जागेला 2-3 तास जरी बसलो तरी सांगा मला आपल्याला किती त्रास होते, आपल्याला बाहेर फिरू वाटते. आणि त्यांना तरी काय म्हणायचं, ते 4 महिने झाले एका जागेला बसून आहेत आणि त्यांना काहीच करता येत नाही, म्हणजे चालता येत नाही, जास्त वेळ बसता येत नाही, जास्त वेळ झोपता येत नाही, काहीच करता येत नाही. मग त्यांना तरी काय म्हणणार आहे ना. मग त्यामुळं काही ना काही शोधावं लागेल ना पर्याय, म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आले. इकडच्या डॉक्टरांशी पहिला मी बोलणं केलं की असं प्रॉब्लेम आहे, तर काय पर्याय निघेल का. तर ते म्हटले की मी असं तर नाही सांगू शकत, पण पेशंटला घेऊन आलं तर आपण नक्कीच काहीतरी पर्याय काढू, मार्ग काढू असं म्हटले. म्हणून मी त्यांना एवढा लांब घेऊन आलेली आहे. आणि तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे की त्यांना तुम्ही दाखवत नाही. त्यांना असं वेगळं फील होतं आहे की मला नको व्हिडिओमध्ये, कारण माझी कंडिशन अशी आहे आणि ते नको म्हणजे दाखवायला सगळ्यांना, असं त्यांना वेगळं वाटतं आहे. त्याच्यामुळं मी त्यांना दाखवत नाही बरं का. दुसरा काय विषय नाही आहे. त्यांना असं वाईट वाटू नये की अशा कंडिशनमध्ये दाखवलं आहे म्हणून दाखवायला नको वाटतं. दुसरा काही विषय नाही आहे दाखवायचा. नाहीतर तेही माझ्याबरोबर व्हिडिओ काढण्यासाठी तयार होते, म्हणजे काढायचं वाटत होतं त्यांना, पण त्यांनी म्हणायचे की थांब, तुझं थोडं व्यवस्थित चालू दे, मग आपण दोघं पण करू, असं ते म्हणायचे मला. पण आता त्यांची कंडिशन अशी झाली आहे की त्यांना ते नको वाटते, ते म्हणजे ह्या अवस्थेत व्हिडिओ टाकण्यासाठी. त्याच्यामुळं मी टाकत नाही आहे त्या अवस्थेत व्हिडिओ. त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या, व्हिडिओ त्यांचा टाकत नाही म्हणून. ते नीट झाले ना, मी नक्कीच तुम्हाला त्यांना दाखवेन, त्यांना बोलायला लावेन. पण थोडंसं नीट होईपर्यंत म्हणजे अवघड आहे थोडं. कंडिशन कसं थोडं वरचीवर जरा जास्त व्हायला लागलं, त्यामुळं टेन्शन आहे. ते टेन्शन वेगळंच आहे. अजून त्यांना असं म्हणजे हे करून मनाला दुखू वाटत नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण समजून घ्या. ज्यावेळेस ते चांगले होतील त्यावेळेस मी त्यांचा व्हिडिओ नक्कीच टाकेन, तुम्हाला नक्कीच म्हणजे त्यांना मी बोलायला लावेन व्हिडिओमध्ये. आणि त्यांचं पण काय नाही आहे असं की म्हणजे व्हिडिओ म्हणजे न बोलण्याचं वगैरे असं काय नाही. ते पण त्यांना पण बोलूच वाटतं आहे, पण ते थोडंसं वाईट वाटतं आहे अशा कंडिशनमध्ये व्हिडिओ टाकायचं त्यांचं. त्याच्यामुळं त्यांना दुखवायचं नाही आहे. तर तुम्ही लोकांनी खरंच थोडं समजून घ्या, एवढीच विनंती आहे तुम्हाला. आणि काय काय होतं आहे ते मी सांगेनच व्हिडिओमध्ये. ॲडमिट जर झालेत, हे पण चालू आहे, ट्रीटमेंट पण चालू आहे. अजून 1-2-3 दिवस लागतील म्हणजे कन्फर्म काय आहे ते कळायला वगैरे सगळं. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आलो तर आहे आता एवढा लांब, काहीतरी होईलच, काहीतरी मार्ग निघेलच, याच हिशोबानं आला आहे आम्ही पण एवढा लांब. त्यामुळं बघू काय काय होतंय ते आता. ओके, तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेनच काय झालंय, काय वगैरे म्हणजे काय चाललंय ते.